अशी एकही व्यक्ती नसेल ना की जिला वडापाव आवडत नसेल. तर आमचं पण तसंच आहे. लालबाग मार्केटमध्ये गेलो ना की पाय ना आपोआपच या लाडू सम्राटकडे वळतात आणि इथला वडा हा खाणं हे मस्टच आहे. म्हणजे जे कोणी लाडू सम्राटमध्ये रेग्युलरली व्हिजिट करत असतील किंवा जात असतील नेहमी खायला, तर त्यांना माहिती आहे तिकडचा हा वडा किती फेमस आहे. तर मग आम्ही तिथे खूप जास्त वेळ घालवला नाही, कारण वेटिंग होती तिथे. म्हणून मग आम्ही तो वडा घेतला आणि म्हटलं घरी जाऊया. संध्याकाळ असल्यामुळे चहा झालाच पाहिजे, म्हणून घरी आल्यानंतर सर्वात आधी सचिनसाठी चहा ठेवून घेतला. नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तुम्हाला व्हिडिओ थंबनेलवरनं कळाला असेल, हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ पैकी एक व्हिडिओ आहे. थोडासा उशीरच झालाय, थोडासा उशीर व्हिडिओसाठी पण, आणि मला देखील उशीरच झालाय, कारण आता ऑलमोस्ट जून चालू झालेला आहे. आणि आज शेवटी फायनली म्हटलं की आज आपण मसाल्याचं सामान घेऊच, कारण घरातला मालवणी मसाला हा पूर्णपणे संपलेला आहे. आणि आपल्या मालवणी लोकांच्या घरातला मालवणी मसाला संपला म्हणजे काय बोलतात ना, मालवणी मसाला हा जीव आहे. म्हणजे जणू काही ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात ना, तसा मालवणी मसाला हा घरात पाहिजेच पाहिजे. तर तो ऑलमोस्ट संपायला आलेला, आणि एक पॅकेट मी 100 ग्रॅम बाहेरूनच विकत घेऊन आलेली. तर म्हटलं नाही, आज मसाला घेऊन येऊ. आणि जेव्हा मसाला घ्यायला गेलेली ना लालबाग मार्केटला, तेव्हा खूप साऱ्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कारण माझं राहणं बालपण तिथेच गेलेलं आहे, त्याच्यामुळे भरपूर गोष्टी अशा बघत 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 आणि त्या मसाल्यांमधल्या प्रत्येक पदार्थाचं नाव लक्षात घेत घेत, कुठला पदार्थ आहे म्हणजे कुठला, काही काही छोट्या छोट्या वस्तू असतात ते पण ते आपल्याला कळत नसतात, नाव लक्षात येत नाही. तर त्या सगळ्या गोष्टी बघत बघत आज थोडीशी मसाल्याची तयारी केली. आणि आज मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे की मी माझ्या मसाल्यासाठी, म्हणजे माझा मसाला जो असतो ना मालवणी मसाला, तो खूप जास्त तिखट नसतो, स्पायसी अजिबात नसतो. मी खूप कमी तिखट करते मसाला, पण मालवणी मसाल्याची टेस्ट मात्र त्याला असते. आणि थोडासा कलरसाठी वगैरे पण मी काय, म्हणजे सगळीच कुठल्या प्रकारची मिरची घेते ना, हे सगळं. आणि म्हणजे मी प्रमाण वाईज तुम्हाला सांगेन, मी 1.5 किलोची मिरची घेतलेली आहे, आणि त्यात जे काही लागतं गरम मसाला त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे जे जे मी घेतलंय ते. आणि मग मसाला कसा बनवायचा, किंवा मी तिथे गेली, जर तिथे शूट करायला मिळालं तर मी करेन, पण तिथे शूट करायला अलाउड नाही. आता बऱ्याच ठिकाणी आहे ना, म्हणजे डायरेक्ट लिहिलेलंच असतं त्यांनी बोर्डवर की व्हिडिओ शूट वगैरे करायचं नाही. ज्यांचं प्रॉपर, ज्यांना करायचं असेल तर ती खूप जास्त वेगळी, म्हणजे जर त्यांच्याकडनं काही असेल, म्हणजे त्यांना त्यांच्या दुकानाचं काही दाखवायचं असेल तरच ती लोक शूट करायला देतात, नाही तर ते पण काही देत नाही. पण चला, मसाल्याचा मी जिथे कुटतात तिथे रेट विचारून आली, तर पर केजी मागे ती लोक पण 100 रुपये झालेत. पहिले तर खूप कमी होते, आणि पहिले तर खूप सकाळी सकाळी जायला लागायचं. आता जून चालू झाला तर एवढं काही सकाळी 7 वाजता जाऊन नंबर लावायची गरज नाही. 9 वाजता डंक चालू होतात मसाल्याचे. मग तरी पण मला असं वाटतं 7-7:30ला गेली मी तर पहिला दुसरा नंबर लागेल माझा, नाहीतर मग आहे तसंच रुटीन. एक तर डोळ्यामुळे मला थोडीशी भीती वाटते, पण मी हळूहळू काम करतेच आहे. थोडंसं 2-3 दिवस मी सुट्टी घेतली आहे, म्हणून तुम्हाला असे रुटीन ब्लॉग्स माझे बघायला मिळतात. थोडासा डोळा पण हे होईल माझा, आणि मला थोडासा आराम पण मिळेल, म्हणून मी सुट्टी घेतली आणि म्हटलं या सुट्टीमध्ये ही सगळी कामं करून घेऊया. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. म्हणजे आपल्या मसाल्यांची सगळी माहिती तुम्हाला देते, आणि प्रमाणात सकट देते मी किती किती काय काय घेतलंय. या प्रमाणाने ना 1.5 किलो मिरची आहे, त्याच्याप्रमाणे आपला 2.5 किलोचा मसाला होऊन जाईल. आणि मसाल्याचा जो उरलेला कणेर असतो ना, तो मात्र आई माझी नेहमी सांगते आठवणीने की तो फेकायचा नाही. तो ती पिठी दळते ना, त्या पिठीमध्ये तो टाकते, म्हणजे ती पिठीमध्ये पण युज होतो, आणि पिठी खूप छान टेस्टी अशी लागते. तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. तर सुरुवात दुकानापासून करते. तर मी घेतलाय अशोक खामकर मसाला यांच्या दुकानातून. कारण जर आपण लालबाग मार्केटला गेलो तर लाईन मध्येच खामकरची बरीचशी दुकानं आहेत. तर त्यातलं मी अशोक खामकर, म्हणजे जे आई पहिल्यापासून घेते ज्यांच्या दुकानात, किंवा पप्पा ज्यांच्या दुकानात घेतात नेहमी, सुकं खोबरं किंवा बाकी जे काही लागणारे सामान साहित्य जे काय असतं ना, ते इथूनच घेतात. तर मग मी इथून घेतलं. तुम्ही बघू शकता माझं इथे नाव पण लिहिलंय प्राजक्ता. इथे मी हात ठेवला, ऍक्च्युली इथे माझा फोन नंबर लिहिलेला आहे, त्याच्यामुळे मी ते थोडंसं हाईड केलंय.
पण ही सगळी लिस्ट आहे. मी आता तुम्हाला सांगते मी 1.5 किलोच्या मसाल्याला कुठली मिरची आणि किती किती प्रमाणात घेतलेली आहे. सुरुवात मिरचीपासून करू. तर इथे मी ही मिरची मी 1 किलो घेतलेली आहे आणि ही बेडगी मिरची असते ती आहे आणि मी ही 1 किलो घेतली आहे. ही मला 800 रुपये किलोने मिळाली. याच्यामध्ये 2 वेगवेगळे प्रकार होते, 600 रुपये आणि 800 रुपये. 600 वाली सेम होती, फक्त ना थोडीशी ती पातळ होती आणि थोड्याशा ना जास्त सुकलेला दिसत होता, म्हणजे कलर एवढा त्याचा लाल दिसत नव्हता. तर मी ही 1 किलो घेतली आहे. तर बेडगी मिरची मी 1 किलो घेतलेली आहे मसाल्यासाठी. बेडगी मिरची ही तिखट नसते, ह्याचा कलर येतो आणि अगदी जास्त अशी काही खूप जास्त तिखट नसते. आता याच्यामध्ये कलर साठी मी 1/2 किलो काश्मीरी मिरची म्हणजे घेणार आहे. तर ही मला 1000 रुपये किलोने मिळाली. तर मग मी 1/2 किलो घेतली आहे आणि याने कलर खूप छान येतो. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की तिखटपणासाठी कुठली म्हणजे माझा तिखट मसाला म्हणजे मसाला ओव्हरऑल तिखट कमी असतो, तर त्याच्यासाठी मी ही संकेश्वरी मिरची घेतली. ही 1600 रुपये किलोने मला मिळाली. तर ही पाव घेतली आहे आणि संकेश्वरी मिरची जी आहे ना ती थोडीशी तिखट असते, म्हणजे थोडासा तिखटपणा पण असतो, याच्यात कलर पण असतो. तर म्हणून मग ही घेतली. मग तिखटपणासाठी माझ्याकडे हीच घेतली. याने माझा मसाला खूप जास्त तिखट होणार नाही. ते 1 किलो बेडगी मिरची आहे, 1/2 किलो संकेश्वरी आहे आणि 1/2 किलो काश्मीरी आहे. काश्मीरी फक्त कलरसाठी म्हणून वापरणार आहे मी. तर अशा पद्धतीने मी ही 1.5 किलो मिरची घेतलेली आहे. आता याच्यासाठी काय काय मसाले घेतले ते सांगते. आता 1.5 किलोला मी धणे 300 ग्राम घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं ना की आता हे जे मसाले जे आहेत ना बऱ्यापैकी म्हणजे क्लीन आहेत, असं खूप जास्त आपल्याला साफ करायची वगैरे गरज लागणार नाही, कारण वरून बघूनच कळतंय. तरी पण मी हे सगळे खोलून मग ते सुपातनं आज सोडून घेणार आहे. आता मला प्रॉपर वर्ड माहिती नाहीये, चुकत असेल तर नक्की सांगा. सुपात फक्त घालून आसोडून घेणार आहे, म्हणजे याच्यात काही असेल तर निघून जाईल. आणि मिरच्यांचे देठ तर काढलेलेच आहेत. पहिले तर मिरच्यांचे देठ काढलेले पण यायचे नाही आपल्याला. मिरच्यांचे देठ काढायला 1 दिवस लागायचा, मग दुसऱ्या दिवशी आपण वाळत घालायचो. तर आता ते एक काम कमी झालंय. फक्त उद्या मला एक ऊन थोडंसं लावायचंय आणि त्याच्यानंतर मग मसाला करायला द्यायचाय. त्याच्यानंतर मी इथे मिरी घेतलेली आहे आणि मिरी मी 100 ग्रॅमच घेतली आहे. आयडियली ऍक्च्युली 150 ग्रॅम या मसाल्यासाठी लागते, पण मी थोडंसं तिखट कमी म्हणून मग मी 100 ग्रॅम मिरी घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर बडीशेप आहे, तर मी बडीशेप पण 100 ग्रॅम घेतलेली आहे. काही मसाले तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण मी जे मसाले मालवणी मसाल्यासाठी माझ्या वापरते त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते. तर ही नॉर्मल बडीशेप आहे, ती 100 ग्रॅम घेतलेली आहे. त्याच्यानंतर खसखस आहे, तर खसखस मी ते 100 ग्रॅम घेतलेला आहे. आणि पहिला तर खसखस कसा असा ना किती स्वस्त होता, आता खसखस जवळपास 2400 रुपये किलो झालेला आहे. पहिला तर आपण मच्छीला पण लावायचो. मला आठवतं आम्ही आईकडे लहान असताना तो खसखस आम्ही मच्छीला पण लावायचो, पण आता तो एवढा महाग झालाय की आपण बारीक रवाच बऱ्यापैकी वापरतो. त्याच्यानंतर ही हळकुंड आहे आणि हळकुंड पण मी विचारली कारण मला हळद पण करायची होती. आई 1 किलो हळद कुटून घेते, कारण 1 किलो मिनिमम आपल्याला कुटावीच लागते. तर हळकुंड पण 400 रुपये काहीतरी किलो होती आणि तुम्हाला कुटण्यासाठी 100 रुपये म्हणजे ऑलमोस्ट 500. आणि जर तुम्ही हळद जी कुटलेली जी असते ना ती घेतली तर 460 रुपये होते. मी रेट तुम्हाला यासाठी सांगते की प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणचे रेट वेगवेगळे असतात. तर मी ज्या रेटने घेतलेत त्याचे बेसिक रेट मी तुम्हाला सांगते. तर हळकुंड 100 ग्रॅम घेतलेली आहे मी. त्याच्यानंतर मी लवंग घेतलाय, हा 20 ग्रॅम घेतलेला आहे. त्याच्यानंतर मला घ्यायची होती दालचिनी. दालचिनी पण मी 20 ग्रॅम घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी घेतलेली आहे मसाला वेलची. तर मसाला वेलचीने टेस्ट खूप छान येते. तर मसाला वेलची 50 ग्रॅम. थोडीशी टेस्ट तुम्हाला म्हणजे आवडत असेल तर तुम्ही अजून थोडीशी 20 ग्रॅम म्हणजे 70 ग्रॅम पर्यंत वाढवली तरी मसाल्याला टेस्ट खूप छान येईल. मी इथे 50 ग्रॅम घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे हिरवी वेलची पण घेतली आहे, ही मी 20 ग्रॅम घेतलेली आहे. मसाला वेलची 50 आणि आपली जी साधी वेलची असते ती 20 ग्रॅम घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी चक्री फूल घेतलेलं आहे, हे पण मी 20 ग्रॅम घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तेजपत्ता असतो तो पण 20 ग्रॅम घेतलेला आहे. त्याच्यानंतर जायपत्री आणि तायपत्री की मायपत्री नाही सॉरी तायपत्री आणि जायपत्री हे दोन्ही 10-10 ग्रॅम घेतलेलं आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युज व्हायला होतं की याला काय बोलतात आणि याला काय बोलतात. तर ही जायपत्री आहे आणि ही मायपत्री आहे. तर या दोन घेतल्या. त्याच्यानंतर शाही जिरं मी 10 ग्रॅम घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपली राई, त्यानंतर मी राई घेतली आहे 50 ग्रॅम. त्याच्यानंतर आपलं जे नॉर्मल जिरं असतं ना ते पण मी 50 ग्रॅमच घेतलेलं आहे.
मेथी मी थोडीशी कमी वापरते, खूप जास्त नाही वापरत, कारण नंतर म्हटलं कडू झाली तर, कारण आपला मसाला तेवढा स्ट्रॉंग नाहीये, म्हणून मी मेथी 30 ग्रॅम घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी काय घेतलंय, त्याच्यानंतर घेतलाय सुंठ. सुंठ 50 ग्रॅम घेतलाय आणि एक 50 ग्रॅमचं पॅकेट माझ्यासाठी घेतलंय, म्हणजे आता पावसात म्हटलं सुंठ घरी असलेलं बरं आहे, कधीतरी काढा वगैरे करायला लागतो पावसात, तर मी माझ्यासाठी एक 50 ग्रॅम घेतलाय आणि याच्यासाठी 50 ग्रॅम घेतलेला आहे. त्याच्यानंतर घेतलेत जायफळ. हे 2 जायफळ घेतले, 2 जायफळ भरपूर होतील. आणि ना हिंगाचे 2 खडे घेतलेले आहेत, जे मसाल्यामध्ये टाकण्यासाठी लागणार आहेत. तर माझं हे जे सामान आहे ना, हे 1.5 किलो मसाल्याच्या म्हणजे मिरचीच्या साहित्यासाठी मी एवढं सामान घेतलेलं आहे. आता या मसाल्यामध्ये मी काही आहे ना पदार्थ ते ऍड नाही केलेत. त्याच्यामध्ये एक दगडफूल आहे, काही जण त्रिफळ पण टाकतात. मग मी या 2 गोष्टी फक्त स्किप केल्यात, दगडफूल आणि त्रिफळ. म्हणजे मला असं वाटतं की जे दगडफूल वगैरे असतं ना, ते प्रॉपर जेव्हा तुम्ही आपण एखादी काही ग्रेव्ही करायची असते ना आपल्याला, कडधान्याची उसळ वगैरे, तेव्हा तुम्ही ती तिथल्या तिथे रोस्ट करून तुमच्या मसाला जो करत असाल ना, म्हणजे वाटप वगैरे, त्याच्यात तिथल्या तिथे तुम्ही रोस्ट करून ती वापरली नाही तर त्याची टेस्ट खूप छान येते. त्याच्यामुळे मी ती मसाल्यात ऍड करत नाही, मी थोडीशी घेऊन ठेवते घरात, आणि जेव्हा काही उसळ किंवा मसाला वगैरे काही करायचं असतो, म्हणजे मसाल्याचं काही, तेव्हा मी वरती ते तव्यावरती रोस्ट करून आपल्या ग्रेव्हीमध्ये ऍड करते. बाकी मी बऱ्यापैकी सगळं सामान याच्यामध्ये घेतलेलं आहे, जे आपल्याला बेसिक मसाल्याला लागतं. आणि याचं माझं बिल झालंय ऑलमोस्ट, तुम्ही बघू शकता, 2585, म्हणजे ऑलमोस्ट 2600 रुपये झालेलं आहे या मसाल्याचं. आणि आपण बाहेर पण घ्यायला गेलो, चांगल्यातला मसाला घ्यायला गेलो तर 1000 रुपये किलो आहे मालवणी स्पेशल मसाला, ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात माझ्या मते. मग नॉर्मल मसाला येतो, मालवणी स्पेशल येतो, मालवणी चिकन मसाला, मालवणी मटण मसाला. मसाला मला असं वाटतं की एकच असतो, फक्त थोडंफार त्याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण किंवा गरम मसाल्याचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात असतं. तर पण म्हणजे घरात बनवलेला शेवटी घरात बनवलेलाच असतो. तर मी हे सगळं उद्या म्हणजे हे तर सगळं आपला नीट करून घ्यायचंय, म्हणजे पॅकेट मी खोलणार आहे, याच्यामध्ये काय काय आहे काय नाही आहे ना ते सगळं बघून घेईन. काय काय कुठे खराब असेल, काय साफ करायचं असेल तर साफ करून घेणार. मिरची उद्या ऊन लावून घेईन, कारण आता अजूनपर्यंत पावसाचं चिन्ह नाहीये, तोपर्यंत उद्या मिरचीला एक ऊन लागेल माझ्या. आणि मग परवा मसाला मी करून आणेन. आणि आपल्याकडे बोलतात शनिवारी मसाला करू नये, तुमच्याकडे असं पद्धत आहे की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे आई तरी मला असं म्हणते की शनिवारचा वगैरे मसाला करत नाही, पण बघू आता शनिवारी जमतोय की रविवारी जमतोय. आणि हा मसाला जेव्हा घेऊन येईल तेव्हा हा मसाला माझ्याकडे नाही जाणार, हा डायरेक्ट आईकडे जाणार, आणि ती मला व्यवस्थित पॅक करून वगैरे देईल, आणि मग मला जसं लागेल तेव्हा मी तिच्याकडनं घेऊन येणार आहे. मी तुम्हाला मी कुठल्या पद्धतीने मसाला बनवते, म्हणजे किती किती सामान घेतं ते किलोच्या प्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता मेन टास्क आहे, म्हणजे जोपर्यंत मिरची उन्हात वाळत नाही आणि ती पूर्णपणे म्हणजे मसाला डंकातनं कुठून घरी येत नाही, तो मोठा एक टास्क आहे. सामान आणणं तर ते इझी आहे, पण प्रॉपर जी नंतरची जी पद्धत आहे ना तीच मोठी असते. आणि मला असं वाटतं ना की आपल्या प्रत्येकाच्या घरात कुठला ना कुठला तरी मसाला हा बनलाच जातो, आणि तो जो मसाला आहे ना, त्या प्रत्येक मसाल्याची चव ही वेगळी असते. मग तो गरम मसाला असो किंवा नॉर्मल मसाला असो, घाटी मसाला असो, असे वेगवेगळे जे प्रकार असतात ना, ते प्रत्येकाच्या घरी ते त्यांच्या हाताने बनलेले असतात, आणि त्या प्रत्येक मसाल्याची ना एक वेगळी चव असते, आणि ते आपण सगळेच जण त्याला ऍग्री करू या गोष्टीला. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर. आणि व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.